आम्ही आरक्षण मागत नाहीये, आम्ही आरक्षण द्या म्हणत नाहीये। आणि मी शपथ घेतलीये, माझ्याबरोबर हजारो बांधवांनी शपथ घेतली आता की हा माझ्या आयुष्यातील शेवटचा लढा असेल। देवेंद्र फडणवीस यांनी हे स्वतः कबूल केलंय, ते हुशार आहेत, माझ्यापेक्षा जास्त अभ्यास त्यांचा आहे, ते वकीलही आहेत। तिकडं नरेंद्र, इकडं देवेंद्र आहे। मी महाराष्ट्र कदाचित पहिला माणूस आहे की मी त्यांना म्हटलं तुम्ही मुख्यमंत्री होणार आहे, पण आम्हाला पर्याय नाही। आम्हाला यांना घरी पाठवायचं आणि तुम्हाला आणायचं। आम्ही तुम्हाला मतं देऊ फुकट, पण आम्ही जे फुकट मतं देऊ याची किंमत तुम्ही ठेवा। पण देवेंद्र फडणवीसने किंमत ठेवली नाही अजून सुद्धा। 15 लाख जनसमुदायासमोर दिलं होतं, तेव्हा भाऊ पाळा, धनगर समाज भोळा आहे, तुम्ही कबूल केलंय की राज्यात तुमची सत्ता, तुम्ही मुख्यमंत्री होण्यासाठी नुसतं धनगर जबाबदार नाही तर तुम्हाला आमदार करण्यासाठी सुद्धा धनगर जबाबदार आहे। नमस्कार, मी संतोष साबळे। मी आज जालन्यात आहे आणि जालन्यात गेल्या 3 दिवसापासून धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करून घ्या किंवा एसटी प्रवर्गामधून डायरेक्ट प्रमाणपत्र देण्यात यावं या मागणीसाठी धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे हे गेल्या 3 दिवसापासून आमरण उपोषण करत आहे। आजच्या त्यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 3रा दिवस आहे आणि त्यांची दिवसेंदिवस तब्येत खालवत चाललेली आहे। तर भाऊ, एकंदरीत काय सांगाल याच्याबद्दल? आजचा 3रा दिवस आहे उपोषणाचा। आमचे मुळात आम्ही आरक्षण मागत नाहीये, आम्ही आरक्षण द्या म्हणत नाहीये। जे बाबासाहेबांनी संविधानामध्ये दिलंय, परंतु काही लोकांनी ते र आणि डच्या घोळामध्ये अडवून ठेवलंय, बांधून ठेवलंय। त्याची अंमलबजावणी करा अशी म्हणतोय। म्हणून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून धनगर एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीचा मुक्ती संग्राम आम्ही या ठिकाणी लढतोय। आणि मी शपथ घेतलीये, माझ्याबरोबर हजारो बांधवांनी शपथ घेतली आता की हा माझ्या आयुष्यातील शेवटचा लढा असेल। आरक्षणाचं हे आंदोलन माझ्या आयुष्यातील शेवटचं असेल। त्याच्यामुळे हे प्राणपणानं आम्ही लढू। त्याची कारणं आहेत, आम्ही ऑलरेडी ते एसटीच्या सूचीमध्ये 36 नंबरला आहोत। आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे स्वतः कबूल केलंय, ते हुशार आहेत, माझ्यापेक्षा जास्त अभ्यास त्यांचा आहे, ते वकीलही आहेत। त्यांनी बारामतीमध्ये आमच्या बांधवांना सांगितलं होतं लाखोच्या जनसमुदायासमोर की आमची जर सत्ता आली तर आम्ही तुमचा आरक्षणाचा प्रश्न सोडवतो। आतापर्यंत तुमचा फक्त मतासाठी वापर झाला। तेव्हा भाऊ आज 10 वर्ष झालीत, आता किती कॅबिनेट झाल्या, आजपर्यंत तुम्ही हा प्रश्न सोडवला नाही। आता ही तुम्हाला शेवटची संधी आहे की तुम्ही दिलेला शब्द पाळा आणि आमच्या लेकराबाळांचं कल्याण करा। मला आठवतं की तुम्ही 2014ला एक मोर्चा धनगर समाज बांधवांचा मोठा एक जनसैलाब घेऊन आले होते भोकरदनमध्ये, आणि तेव्हा तुम्ही एक सभेमध्ये बोलताना तुम्ही असं एक विधान केलं होतं की केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र। आणि त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला आश्वासन दिलं की बुवा राज्यामध्ये आता केंद्रात तुम्ही नरेंद्र मोदीचं सरकार आणलं, पण राज्यामध्ये राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर निश्चित हा धनगर आरक्षणाचा मुद्दा संपुष्टात येईल। त्यावेळेस तुम्हालाही त्यांनी आश्वासन दिलं होतं। त्याच्याबद्दल ती जुनी आठवण तुम्हाला मी आज मुद्दाम करून दिली, काय सांगाल तुम्ही? फार जुनी आठवण करून दिली तुम्ही, तुमच्या बरं आठवणीत राहिलं। तो शेतकऱ्यांसाठी मोर्चा होता, दुष्काळ, आणि त्या सभेमध्ये 2-3च लोक बोलले होते। देवेंद्र फडणवीस त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष होते आणि मला बोलू देत नव्हते, कारण मी भाजपचा कार्यकर्ता नाही किंवा मला कोणी ओळखत नव्हतं। मी नेमकीच पोलीसची नोकरी सोडली आणि आलो, पण एक समाजासाठी नोकरी सोडून आला म्हणून लोकांच्या मनाविषयी माझ्याविषयी एक चांगली भावना होती। आणि लोक म्हणले की हे आमचा दीपक बोराडे तिथं बोलत, आणि मला त्या स्टेजवर जाऊन बोलायची 2 मिनिटं संधी मिळाली होती। मी त्या स्टेजवर हे वाक्य बोललो होतो की तिकडं नरेंद्र, इकडं देवेंद्र आहे। मी महाराष्ट्र कदाचित पहिला माणूस आहे की मी त्यांना म्हटलं तुम्ही मुख्यमंत्री होणार आहे। मी त्यावेळेस हे बोललो होतो की फडणवीस साहेब, तुम्हाला 2-3 वर्षाचा दुष्काळ शेतकऱ्यांवर पडत, तुम्हाला याची तीव्रता, याची दाहकता, ह्या वेदना आपल्याला दिसतात, पण माझ्या समाजावर 60 वर्षांपासून दुष्काळ पडलेला आहे या आरक्षणाचा। आम्ही यांना सत्तेतून घालवणार आहे, कारण त्यांनी आमचं वाटोळं केलंय। पण तुम्ही तरी आमच्यासाठी काय केलं? तुम्ही कधी आमच्याविषयी प्रश्न विचारला? पण आम्हाला पर्याय नाही।
आम्हाला यांना घरी पाठवायचं आणि तुम्हाला आणायचं, आम्ही तुम्हाला मतं देऊ फुकट, पण आम्ही जे फुकट मतं देऊ याची किंमत तुम्ही ठेवा. पण देवेंद्र फडणवीसनं किंमत ठेवली नाही अजून. तर तेव्हा तुम्हाला त्यांनी आश्वासन दिलं की धनगर आरक्षणाचा प्रश्न मी मार्गी लावणार आहे, पण तो अजूनही सरकारने गोलमेल केला असं वाटतं आपल्याला. त्यावेळेस मला त्यांनी साध्या भाषेत म्हटलं होतं की आम्ही सोडू, परंतु बारामतीला आमचे बांधव असे उपोषणाला बसले होते आणि जवळपास 15 लाख लोक असतील. इतक्या लोकांमध्ये फडणवीस साहेब त्यावेळेस बोललेले आहेत की माझा अभ्यास या विषयात झालेला आहे, आमची सत्ता त्या पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो, हे त्याने बारामतीचं आश्वासन दिलं होतं. म्हणजे मला तर दिलंच होतं वैयक्तिक, पण बारामतीत सुद्धा 15 लाख जनसमुदायासमोर दिलं होतं. तेव्हा भाऊ पाळा, धनगर समाज भोळा आहे, तुम्ही कबूल केलंय की राज्यात तुमची सत्ता, तुम्ही मुख्यमंत्री होण्यासाठी नुसतं धनगर जबाबदार नाही, तर तुम्हाला आमदार करण्यासाठी सुद्धा धनगर जबाबदार आहे. तुमच्या मतदारसंघामध्ये 25,000 धनगर आहेत, तुम्ही स्वतः म्हटलेले आहेत. या धनगर समाजानं तुमचं कल्याण केलं, तुमच्या पक्षाचं कल्याण केलं. आता वेळ तुमची आहे, या उपकाराची परतफेड करा आणि आमच्या गोरगरीब रानावनात राहणाऱ्या धनगरांचं, आमच्या लेकरांचं कल्याण करा. मला अजून एक प्रश्न आहे तुम्हाला की तुम्ही धनगर समाजासाठी तुम्ही एक पंढरपूरमध्ये उपोषण केलं होतं. तिथे तुम्ही कितीतरी दिवस केलं होतं, मला माहिती नाही किती दिवस केले, तुम्ही पंढरपूरमध्ये केलं होतं. तिथेही तुम्हाला काय आश्वासन भेटलं होतं त्याच्यानंतर? तिथं आम्ही 16 दिवस उपोषण केलं होतं आणि त्यावेळेस शिंदे साहेब मुख्यमंत्री होते. आणि शिंदे साहेबांनी आम्हाला ते लिखित दिलं होतं की या आरक्षणाच्या संदर्भात 15 दिवसामध्ये आम्ही कारवाई करतो आणि तुमचा प्रश्न सोडवतो. तर दुर्दैव आहे, आमचा समाज साधा भोळा आहे. आमच्या समाजाला दुसऱ्यासाठी राबणं माहिती आहे, दुसऱ्या पक्षासाठी, दुसऱ्या नेत्यासाठी, समाजासाठी राबायला जरा समाज कमी पडतो आमचा. दुर्दैवानं. नाही तर त्याच वेळेस म्हणजे मागच्या वर्षी या सप्टेंबरमध्येच मी उपोषण करत होतो. मागच्या वर्षी या सप्टेंबरमध्येच तो प्रश्न सुटला असता, परंतु आता समाजाला आम्ही जागवतोय, पेटवतोय की बाबा हो, आता उठा आणि या बाहेर. अपेक्षा यावेळेस समाज थांबणार नाही आणि जर समाज थांबणार नाही तर मिळेल. मला एक प्रश्न विचारायचा आहे, आवर्जून विचारावा लागणार आहे, कारण की तो मलाच नाही अख्ख्या महाराष्ट्राला प्रश्न पडला आहे. धनगर समाजाचे नेते म्हणून विरोध असलेले लक्ष्मण हाके ते स्वतः सांगतात मी मेंढपाळाचा मुलगा आहे, पण ते आजपर्यंत तुमच्या उपोषणाकडे आले नाही किंवा एसटी धनगरांना एसटी आरक्षण भेटावं याच्याबद्दल उद्गार काढलेला कुठं दिसत नाही. तुम्हाला काय वाटतं? नाही, हाके सर आमचे सहकारी आहेत, जुने सहकारी आहेत. त्यांनी धनगरांसाठी मोर्चे आंदोलन काढलेले आहेत. तर आता ते ओबीसीचा लढा लढतात सध्या आणि त्यांना जे योग्य वाटतं त्यांनी ते करावं. मला असं वाटलं की माझ्या समाजासाठी लढणारं कोणी नाही, माझा समाज सगळ्यांसाठी लढतो. आमचं वाटोळं झालंय, आमचं कोण कल्याण करणार, म्हणून मी हा एसटी आरक्षणाचा लढा हाती घेतला. तुम्ही पहिल्या दिवशी उपोषणाला बसले त्या दिवशी तुम्ही असं जाहीर केलं की आजपासून मी ओबीसीचा लढा थांबवलेला आहे, मी फक्त माझ्या धनगर समाजासाठी काम करणार आणि माझ्या धनगर समाजाला कसा न्याय देता येईल त्याचा प्रयत्न करणार. काय 2.5-3 कोटी धनगर समाज आहे, आम्ही ओबीसी मध्ये आहोत राज्यात राजकीय आरक्षणात. आता ते वाचवणं गरजेचं काय आहे की ओबीसींना एक भीती आहे की आमचं घर तुटकं मुटकं झोपडं आहे आणि याच्यात जर मराठा समाजासारखा एक बाहुबली आला तर आमचं काय होईल. पहिलेच कमी आरक्षण आहे. खरं म्हणजे सरकारनं क्लिअर या गोष्टी केल्या पाहिजे, सरकार ते करत नाही. आता तो लढा ते लढतात, तिकडे लढणारे भरपूर आहेत, पण धनगरांसाठी लढणारं कोण नाही ना. 2.5-3 कोटी धनगर आहेत, यांचा लढा कोण लढायचा. म्हणून मला असं वाटतं आता हा लढा लढणं माझ्यासाठी आत्ताची गरज आहे, म्हणून मी या लढ्यामध्ये आलो. पण धनगर समाजाचे अनेक आमदार आहे, खासदार आहे, त्यांच्या काय भावना आहे? काही फोन वगैरे काही आले, त्यांचं काही पाठिंबा वगैरे काही झालं बोलणं? भावना आता धनगर म्हणून प्रत्येकाची भावना आहे आणि जे आमदार खासदार झाले ते सुद्धा या चळवळीतूनच खासदार झाले. हे आंदोलनं, मोर्चे, समाजाचे प्रश्न मांडूनच आमदार खासदार झाले. परंतु आता काही मर्यादा असतात पक्षामध्ये. एखादा माणूस ज्यावेळेस काम करतो, आता मी बोलतो तर मला काहीच बंधनं नाही आहेत कोणत्या प्रकारचे. तर थोडेफार अडचणी असतात, पण शेवटी ते धनगरच आहेत आणि माझा लढा हा त्यांचाही लढा आहे. त्याच्यामुळं ते सगळे आमच्या सोबत असतील यात काही शंका नाही.
मराठा समाजाला 17 सप्टेंबर पासून कुणबी नोंदीच्या आधारे सर्टिफिकेट देणे चालू झाले, याच्याबद्दल काय वाटतं आपल्याला? त्यांच्या नोंदी कुणबीमध्ये म्हणजे ते त्यांचं अभिनंदन. खरं म्हणजे ज्यांच्या नोंदी आहेत आणि ते इतके वर्ष तोही अन्याय झाला ना. म्हणजे मी जसं आम्ही म्हणतोय की बाबासाहेबांनी आम्हाला देऊन ठेवलं, बाबासाहेबांनी ओबीसीना 340 मध्ये दिलेलं म्हणजे तरतूद केली, आरक्षण लागूनच झालं. ओबीसीचं आरक्षण लागू झालं 90च्या दशकामध्ये. पण एसटी हे बाबासाहेबांनी दिलेलं आहे, ते अडवून ठेवलं आमचं. मग त्याच पद्धतीने जे कुणबी आहेत मुळात, ते पहिल्या आयोगानं दिलंय, बीपी मंडल आयोगानं, व्हीपी सिंगांनी लागू केलं, तर तेव्हापासून ते ओबीसी मध्ये आहेत. पण आता ते त्याच्या नोंदी नाही सापडल्यामुळं काही तांत्रिक अडचणीमुळे ते नव्हते, त्याच्यामुळे तोही त्याच्यावर अन्यायच होता. आता एक प्रकारे त्या नोंदी सापडल्या म्हणजे त्यांना न्याय मिळाला असं मला हरकत नाही. त्यांचं अभिनंदन. तर आपण पाहतो की हे होते दीपक बोराडे, जे धनगर समाजाचे नेते आहे आणि ते पहिले एक सरकारी सेवेमध्ये होते, पोलीस खात्यामध्ये होते वाटतं आहे ना, पोलीस खात्यामध्ये होते. पोलीस खात्याची नोकरी सोडून सनी त्यांनी अखंड धनगर समाजाची सेवा करण्यासाठी ही नोकरी सोडली. आता ते मागाशी मला बोलत होते. तर त्यांचा आजचा उपोषणाचा 3रा दिवस आहे आणि धनगर समाजाला आरक्षण नाही तर डायरेक्ट प्रमाणपत्र द्यावं ही त्यांची मागणी आहे. आणि जर कधी ही मागणी सरकारनं मान्य नाही केली तर येणाऱ्या दिवसात ते तीव्र स्वरूपात असं आंदोलन करणार आहे. कडक उपोषण त्यांचं आता तर चालू आहे, पण आणखीन हे आंदोलन तीव्र होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. लेट्सअप मराठीसाठी संतोष साबळे, जालना. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.